दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगड येथील एका कार्यक्रमातील पोस्टरवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची छायाचित्रे नसल्याचे रविवारी समोर आले. या प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आल्यानंतर रविवारी रात्री अदिती तटकरे यांनी दिलगिरी व्यक्त केली. बॅनरवरील फोटोवरून आमची निष्ठा ठरवू नये असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. रायगड मतदारसंघातील नवनियुक्त जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यांचा भव्य सत्कार सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडून आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठीच्या बॅनरवर केवळ सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या फोटोंना स्थान देण्यात आले होते. या बॅनरवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह दिवंगत नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले नव्हते. त्यामुळे विरोधकांसह राष्ट्रवादीच्या इतर काही पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणी तटकरे कुटुंबियांवर जोरदार टीका केली. अखेर रविवारी रात्री उशिरा अदिती यांनी एक्सवर दिलगिरी व्यक्त करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. एक्सवरील पोस्टमध्ये अदिती तटकरे म्हणाल्या की स्थानिक पातळीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून कार्यक्रम घेतले जातात. असे अनेक कार्यक्रम दिवसभरात होत असतात. अशाच एका ग्रामपंचायत पातळीवरील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकी यांचा फोटो नव्हता. याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. त्यांचे आमच्या मनातील स्थान अढळ आहे. बॅनरवरील फोटोतून आम्हा सगळ्याच कार्यकर्त्यांची निष्ठा ठरवू नये. या निमित्ताने एक बरे झाले. स्थानिक कार्यक्रमातील स्थानिक पातळीवर घडलेल्या एका चुकीचा मुद्दा बनवणारी यंत्रणा कशी काम करते हे आमच्या लक्षात आले. हा मुद्दा चवीने चघळणाऱ्यांना अजितदादा हयात असताना त्यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल मनातून किती पश्चाताप व्यक्त करावा लागत असेल देव जाणे. बाकी सुनेत्रा काकींना पक्षाच्या कुटुंब प्रमुख म्हणून आमच्या चुकीबद्दल आमचे कान पकडण्याचा अधिकार आहेच, असे अदिती तटकरे यांनी या पोस्टमध्ये नमूद केले आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.